मंदिर ओणी संचालित बालकाश्रम तालुका राजापूर। खरं तर मला आमचा लेख खरं तर लाडका लेख आणि सगळ्यात कमालीचा असलेला, खूप स्ट्रॉंग असलेला आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला आमचा अभय तेली हा मला कायम सांगायचा की आई आमच्या ओणीत ये आणि आमचं बालकाश्रम बघ, जिथे मी घडलो, मी मोठा झालो, माझं संगोपन अशा पद्धतीने झालं की तिथे ते कुटुंबच आमचं होतं, ती संस्था नव्हती, असं मला कायम अभय बोलायचा। आणि खरंच आज इथे येण्याचा योग, आज खरं तर इतका जबरदस्त काय म्हणता येईल ना की तो संयोग जुळून येतो ना, तसा आजचा दिवस आहे। आज इतका आनंद होतो इथे येताना, जिथे डॉक्टर महेंद्र मोहन ज्यांनी 1998च्या पण आधी 1996 सालीच त्यांनी इथे या ओणीमध्ये, जिथे जंगलच होतं पूर्णपणे आणि प्रचंड साप, प्रचंड वेगवेगळे विषारी जीवजंतू, अशा सगळ्यांच्या ह्याच्यात असताना शेतकरी, इथले काम करणारे लोक, राहणारे लोक, या सगळ्यांना खूप त्रास वेगवेगळ्या पद्धतीचा होता। सर्पदंशाचे प्रॉब्लेम असायचे, वेगवेगळे विषय, आणि त्यावर डॉक्टरांनी वेगवेगळे इलाज शोधून इथल्या लोकांचा एक एक विषय समजून घेऊन, त्या समस्या समजून घेऊन हळूहळू अनाथ असाही विषय त्यांच्या समोर आला। आणि या अनाथांच्या विषयासाठी त्यांनी एक बालकाश्रम हे सुरू केलं 1998 साली। आणि इथे खरं तर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्याचे लाभार्थी म्हटले तर 379च्या पुढेच असतील। त्याच्यातले प्रशासकीय सेवेत वेगवेगळ्या ठिकाणी, काही जणांनी तर फर्नांडिस असा मुलगा आहे ज्याने पेटंट बनवले, त्याचे पेटंट हे पूर्ण त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे। त्याने शेतकी या विषयात त्याने अभ्यास केला। आमचा अभय तेली तुम्हाला माहितीच आहे की ज्याने PSI म्हणून तो आता ओणीमध्येच तो PSI बनलाय आणि तो सगळ्यांची सेवा करतोय, जनतेची सेवा करतोय, जनतेच्या हितासाठी तो कार्यरत आहे 24 तासासाठी। अभयची कमाल आहे, ज्याने अनेक डिग्र्या घेतल्या, जो खरं तर MSW झाला, MA झाला, माहिती अधिकाराच्या संबंधातलं डिप्लोमा घेतला, त्याच्या डिग्र्या थांबतच नाही। असा कमालीचा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले अभयसारखे अनेक अनेक अनाथ इथे घडवले गेले आहेत। डॉक्टर महेंद्र आणि त्यांच्या पत्नी आशाताई यांनी जीवापाड मेहनत घेऊन आमच्या सगळ्या मुलांसाठी रिहॅबिलिटेशनचे वेगवेगळे विचार करून त्यांच्याकरिता एक असं कुटुंब तयार केलं, ज्या कुटुंबामध्ये तुम्हाला खोटं वाटेल सांगितलं तर, पण तिथे अभयसारखे जे अनेक इथले अल्युमनाय, ज्यांना या आता नवीन भाषेत म्हणतात ना की ते अल्युमनाय आहेत, कुठल्याही कॉलेजचे विद्यार्थी असतात ते अल्युमनाय होतात जेव्हा ते शिक्षण पूर्ण करून पुढे जातात। आमच्या या संस्थेचे जे वात्सल्य मंदिर ओणीची संस्था आहे आणि त्यातल्या बालकाश्रमातले 18 वर्ष पूर्ण होऊन आता इतक्या चांगल्या चांगल्या ठिकाणी ते कार्यरत आहे, त्यांच्या बायका इथे सासूरवाशिणी म्हणून या ओणीच्या बालकाश्रमात येतात आणि ते इतक्या मोकळेपणाने वावरतात, इतक्या मोकळेपणाने एक सून असण्याचा अभिमान त्यांना वाटत असतो। आणि डॉक्टर महेंद्र हे आणि आशाताई हे त्यांचे आई वडील आहेत, हे त्यांचे सून ते म्हणतात या सगळ्या मुलींना, आणि त्यांचं जे मुलं आहेत त्यांना ते इतके कवटाळतात आणि ते इतक्या आनंदाचं वातावरण, एक कुटुंब काय असेल असं कुटुंबाचं वातावरण इथे आपल्याला संस्थेत दिसतं, ज्यांनी वेगवेगळे संस्कार मुलांना केलेले आहेत की प्रत्येकाच्या ड्युट्या असायच्या लहानपणी। अभय मला कायम सांगतो की आई, मी ना पोळी कशी लाटायची, पोळीचे गोळे, कणिक कशी मळायची आणि गोळे कसे करायचे, हे आई मला शिकवलं गेलं आमच्या डॉक्टर महेंद्रजींनी। असे अनेक गोष्टी ज्या बाबांनी त्यांना शिकवल्या आणि त्याच्यातून ही मुलं इतकी घडली आहेत। आणि जिथे आपली मुलं ही आपापल्या घरी गेल्यानंतर ही सगळी मुलं मोठी होऊन इतकं नाव काढतात या संस्थेचं की हे आमचं कुटुंब आणि आमचे बाबा आणि आई आमची तिथे वाट बघतात आणि तू पण तिथे चल आणि तो आनंदाचा अनुभव तू पण घे, असं आपल्या बायकांना सांगतात। म्हणून त्या बायका प्रत्येक वर्षी इथे वेकेशनमध्ये येतात आणि तोच आनंद जो या मुलांना लहानपणी इथे मिळाला होता, तोच आनंद, एक कुटुंबामध्ये राहण्याचा आनंद या सगळ्या सासूरवाशिणींना पण इथे मिळतो। खरं जर अशा संस्था असतील तर तिथे प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, मातृत्व, दातृत्व आणि समाजाच्या संबंधातलं एक आपलं पण योगदान
आपली समाजाच्या संबंधातली बांधिलकी ही समजण्यासाठी जर असं कुटुंब म्हणून पुढे येऊन एखादी संस्था काम करत असेल, जी ओणीची संस्था आहे आणि जे वात्सल्य मंदिर, ज्याचं नावच मुळात वात्सल्य मंदिर आहे, त्यांनी इतक्या प्रयत्नपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की अभयसारखा घडलाय. तिथे असे अनेक मुलं घडली आहेत ज्यांची नावं घेतली तर खरंच लिस्ट कमी पडेल. आता अधीक्षिका ताई आहेत, सुवर्णा ताई, त्यांनी अजून काही मला वेगवेगळे आयाम सांगितले ज्या इथल्या जिल्ह्यातल्या ऍक्टिव्हिटीज ते करतात. जिल्ह्यातल्या सगळ्या संस्थांमधल्या मुलांना, अनाथ मुलांना ते एकत्र करतात. वर्षभरातून एकदा ते सगळी मुलं एकत्र येतात आणि वेगवेगळे कल्चरल ऍक्टिव्हिटीज इथे सादर होतात. आणि ह्या सगळ्या विषय जे करतात ते तुटपुंज्या खरं तर डोनेशनच्या आधारावर, पण डॉक्टर महेंद्रजींना कधीही डोनेशनची कमी पडत नाही. कारण त्यांचा विचार, त्यांच्या मनातली भावना आणि त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम, माया, आपुलकी ही सगळी त्याच्या मागची खरं तर प्रेरणा असते. आणि मुलांना म्हणूनच ती ओढ वाटते जी आपल्याला कुटुंबात येताना वाटते. मला असं वाटतं अशा संस्थांची गरज आहे. अशा संस्था जर असतील तर खरंच तिथे या सगळ्या कुटुंबाचा जो विचार आहे ना, तो नक्की वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा संस्थांची खरंच गरज, काळाची गरज आपल्याला म्हणता येईल. अशा जर संस्थांनी काम या प्रकारे केलं तर मुलांचं जे काही घडायचं आहे ती मुलं तर घडणारच आहेत आणि ती चांगल्या पद्धतीचीच घडणार, यात माझ्या मनात तर अजिबात शंका नाही. आज इतकं कृताकृत्य वाटते इथे आल्यापासून आणि इतका आनंद मला वाटतोय की जे फिलिंग आज इथे सकाळपासून आम्ही अनुभवतोय ना, त्याचा अनुभव खरंच वेगळा आहे आणि खूप छान वाटलं आज मला इथे येऊन. असं पुन्हा एकदा काही एखाद्या संस्थांविषयी, ज्या संस्था खूप वेगळं काम करतायत, जशी ओणीची ही वात्सल्य मंदिर संस्था, पुन्हा भेटू. नमस्कार.